So after this shocking UPSC preliminary 2026 पेपर गाईज, त्या पेपरमध्ये मला जो वाटला तो सगळ्यात सिम्पल, स्ट्रेट आणि इझी जो एरिया होता तो ॲक्च्युली जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट. बरोबर. तुमचं पण ॲनालिसिस हेच सांगतंय का? कारण ऑलमोस्ट आउट ऑफ 100 क्वेश्चन्स मी जे बघितले त्यातले 35 क्वेश्चन्स टू 40 क्वेश्चन्स आपण डिफिकल्ट कॅटेगरीमध्येच पुट करायला पाहिजे होते. कारण ज्या नेचरचे क्वेश्चन्स आपण इथे पण याच्यामध्ये पण ॲक्च्युली काय आहे जिओग्राफीमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये पण जे टिपिकल मल्टिपल स्टेटमेंट्स असतील, इन्फरन्सेस ड्रॉ करायचे आहेत किंवा मग त्याचं इंटरलिंकिंग, अनालिसिस है ना, आणि काही काही हेवी वर्ड्स, एम्पेरिकल कनेक्टिव्हिटी है ना, लेड टू ऑब्जेक्टिव्स, राईट, दिस वे, ठीक आहे. किंवा हे जे हा जो पर्टिक्युलर पॅटर्न होता तो मला असं वाटतं की जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटमध्ये कम्पॅरेटिव्हली कमी होता. बाकी अप्लाइड इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही बघितलं तर बिलकुल असणार, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये तर एक्सटेन्सिव्हली होतं, ठीक आहे. परत बेसिकली करंट अफेअर्सचे जे क्वेश्चन्स होते ते सुद्धा यू विल फाइंड ऑफ दिस पर्टिक्युलर कॅटेगरी, आणि ज्याच्यामुळे अल्टिमेटली तो पेपर होता तो सिग्निफिकंटली ऑन द टफर साईड होता, ठीक. पण मग आता आपण या सेशनमध्ये काय करणार आहोत, तर या सेशन्समध्ये सिम्पली आपण जो एरिया जो जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटसाठी 20 क्वेश्चन्स विचारलेत, राईट, ते 20 क्वेश्चन्स मी इथे डिस्कस करणार आहे, ठीक आहे. खूप इझी असणार आहे गाईज. मी तुम्हाला सांगेल कसं ट्रिक आहे, कसं कुठे यांनी ॲक्च्युली प्लेड विथ द वर्ड्स आहे, किंवा काही स्ट्रेट फॉरवर्ड आणि क्लिअर क्वेश्चन्स आहे जे तुम्हाला या पेपरमध्ये फार कमी बघायला भेटतील, ठीक आहे. सो एंडपर्यंत बघा व्हिडिओ आणि यू विल हॅव pretty much clear analysis of this paper, yes, this particular section over here. लाईक करायला विसरू नका, शेअर सुद्धा करा, कमेंट पण करा गाईस, ठीक आहे. चलो बघा आता पहिला क्वेश्चन बेसिकली आता हा सेट डी पासून बेसिकली डिस्कशन मी केलं आहे, पेपर बनवला आहे, त्याच्यामुळे क्वेश्चनचा नंबर तुम्हाला 21, ठीक आहे. आता 21 to 40 असा बेसिकली हा काय असणार क्वेश्चनचा नंबर असणार, बट आय एम अगेन रिपीटिंग, हा सेट डी आहे, त्याचा नंबर आहे. सो क्वेश्चन काय आहे हे तुम्हाला मॅटर करणार नाही, राईट. व्हॉट मॅटर इज दिस क्वेश्चन इटसेल्फ, तो क्वेश्चन काय विचारलेला आहे, ठीक आहे. आता बघा, मी जसं तुम्हाला सांगितले असे क्वेश्चन्स तुम्हाला फार कमी बेसिकली विचारले गेलेले आहे, ठीक आहे. स्ट्रेट क्लिअर सिंगल लाइनर क्वेश्चन काय म्हणतोय, दी चुंगारवा volcano which was declared a global geopark by UNESCO in 2025 is situated in one of the following countries. बघा आता पहिले, in order to categorize this question belongs to geography मध्ये पण mapping, and mapping मध्ये basically current affairs mapping, ठीक आहे, current affair mapping. But I would categorize this question under the head of easy category, ठीक आहे. इझी, कम्पॅरेटिव्हली इझी कॅटेगरी आहे हा या पर्टिक्युलर क्वेश्चनची, ठीक आहे. का करंट अफेअरमध्ये होता, द रिझन हॅज ऑल्सो बीन गिवन. ग्लोबल जिओ पार्क युनेस्कोचा जो इनिशिएटिव्ह आहे, ठीक आहे, जसा ग्लोबल युनेस्को मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व असतात तसं ग्लोबल जिओ पार्क आहे, ठीक आहे. जिओलॉजिकली काही हिस्टॉरिकल इव्हिडन्सेस इव्हेंट्स तिथे झाले असतील तर त्या तिथे जिओ पार्क असेल. क्रायटेरिया काय पुढच्या वर्षी विचारल्या जाऊ शकतो. So you guys should be, equally looking for what are those criteria also, ठीक आहे. So you shall look for the expected criteria for this case. स्कोप ऑफ आवर डिस्कशन की मग हा मॅपिंग आहे. मग आता इक्वेडर, पेरू, बॉलिव्हिया आणि कोलंबिया, बघा ऑप्शन्स किती क्लोज्ड आहे, कारण सगळे ऑप्शन्स जे आहेत ते साऊथ अमेरिकेचे, ठीक आहे, साऊथ अमेरिका. आता त्याच्यापैकी फक्त हार्डली आता इफ यू आर अवेअर अबाउट की धिस पार्क इज क्लोजर टू इक्वेटर, देन ओनली देन यू वुड एबल टू लँड ऑन द करेक्ट आन्सर, ठीक आहे, आणि तो आहे इक्वेडर. बाकी पेरू साऊथला आहे, ठीक आहे, पेरू पण इथे आहे बघा, ठीक आहे. देन बोलिव्हिया, दॅट इज द ओनली लँडलॉक कंट्री बेसिकली देअर, राईट. त्याच्यानंतर कोलंबिया, ठीक आहे, कोलंबिया पण नॉर्थमध्ये, बट येस इक्वेडोर व्हेअर इट ॲक्च्युली लाईज, ठीक आहे. सो दॅट ट्रान्सलेट इन टू थ्रोट ऑफ फायर, जसा रिंग ऑफ फायर तसा थ्रोट ऑफ फायर दॅट इक्वली इज देअर, आणि करंट अफेअर्समध्ये हा बेसिकली होता,
ठीक आहे, सिम्पल इझी कॅटेगरीचा क्वेश्चन आहे. आता मग तुम्ही काय करणार, इथून इन्फरन्सेस अजून काय करू शकतो आपण, की मग अशी काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे काही इम्पॉर्टंट म्हणतोय मी, सगळे नाही, बिकॉज दॅट इज नॉट ह्युमनली पॉसिबल फॉर अस. सो काही जे इम्पॉर्टंट एरियाज असतील तिथे आपण काय करणार ते लक्षात ठेवायचं ट्राय करू शकतो. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. Second question, right? Number whatever you may consider, 20 question second or 22nd इथे. So it is about the Madhav National Park. ठीक है, Madhav National Park has been declared tiger reserved like in the last year itself. ठीक है, तेव्हापासून तो करंट अफेअर मध्ये होता. 57-58 हा बेसिकली नंबर होता. लास्ट इयरच आम्ही एक्सपेक्ट करत होतो की याच्यावर क्वेश्चन येईल, but it was not asked in the last year, but now this year only. बघा काय सिंपल, this question is equally on the head of map. ठीक आहे, मॅपिंग साईडवर हा क्वेश्चन आहे, दॅट इज फॉर शुअर, कारण मॅपवर लोक क्वेश्चन विचारलेला आहे. सेकंड केस इज व्हॉट, दिस क्वेश्चन इज जिओग्राफी ऑर एन्व्हायरमेंट, राईट, त्या एरियावर आहे, करंट अफेअर्सचा हा बेस्ड क्वेश्चन आहे. किती डेप्थ मध्ये विचारला आहे तर मॉडरेट डिफिकल्टी, का, बिकॉज इट वॉज डिक्लेअर्ड टायगर रिझर्व इन 2025. ठीक आहे, दॅट इज अ व्हेरी मच करंट अफेअर. ठीक आहे, सो तो आहे साक्य सागर, विच इज डेझिग्नेटेड ॲज अ रामसार साइट. ठीक आहे, इज सिच्युएटेड विद इन दिस नॅशनल पार्क अँड दॅट इज करेक्ट. ठीक आहे, साक्य सागर हा माधव नॅशनल टायगर रिझर्व म्हणा, ठीक आहे, नॅशनल पार्क, तिथेच बेसिकली तो लोकेटेड सुद्धा आहे. and then the area is shared between Madhya Pradesh and Rajasthan. So if you closely observe the very location of it, that is in the the notch or the division that lies between this Uttar Pradesh and Rajasthan. ठीक है, and there you will find कि या area वर है. But remember one thing, that is totally in the state of Madhya Pradesh. So this third statement mapping आहे बघा, हा मॅपिंगचा क्वेश्चन. ठीक आहे, सो दॅट इज इनकरेक्ट अँड हेन्स यू शल ऑप्ट फॉर 1 and 2. ठीक आहे, मग आता व्हॉट यू शल डू, की ॲटलिस्ट मला काय वाटतं, हे जे बघा इंडियामध्ये असे फार काही नॅशनल पार्क रेग्युलरली बनत नाही. टायगर रिझर्व पण हार्डली 2-3-4 टायगर रिझर्व असतात, नॅशनल पार्क असतात. यू शुड गो थ्रू देम इन रिक्वायर्ड डिटेल. ठीक आहे, बिकॉज दोज आर इन द करंट अफेअर, दोज फॉर्म्स के इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या एक्झामिनेशनचा. ठीक आहे, सो तो लक्षात असणं मस्ट आहे. नेक्स्ट, आता थर्ड क्वेश्चन काय म्हणतोय, थर्ड क्वेश्चन इज बेसिकली with reference to the climate of Andaman and Nicobar Island. Do you want any reason कि हा क्वेश्चन का आला इथे, कंटेक्स्ट? देर आर लॉट मेनी कंटेक्स्ट अबाउट इट. ठीक आहे, खूप सारे कंटेक्स्ट आहे, आणि मोस्ट प्रॉमिनंट ग्रेट निकोबार जो आपण प्रोजेक्ट ट्रान्सशिपमेंट हब बनवतोय त्याच्या कंटेक्स्टमध्ये हा विचारला जाईल. बट तो कंटेक्स्ट मग तिथे इकॉनॉमिक नाही, तर तो जिओग्राफिकल कंटेक्स्टने क्वेश्चन विचारला. परत सांगतोय, जिओग्राफीचा हेड आहे, आणि तुम्ही बघणार कम्पॅरेटिव्हली इझियर साईडवर आहे. मी असं नाही म्हणत की पेपर हा किंवा हा क्वेश्चन फार इझी आहे, बट कम्पॅरेटिव्हली इझियर साईडवर आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय. तुम्ही इकॉनॉमिक्सचे, सायन्स अँड टेक्सचे आणि जिओग्राफीचे क्वेश्चन्स बघणार, तुम्हाला 100% जिओग्राफी डुएबल वाटेल. आणि आय एम ऑफ द स्ट्रॉंग ओपिनियन की ज्यांचा कट ऑफ क्लिअर होणार आहे, ठीक आहे, ज्यांचाही कट ऑफ क्लिअर होणार आहे, त्यांचा 40%, 30 to 40% स्कोर दॅट इज डिराइव्ड बेसिकली फ्रॉम दिस पर्टिक्युलर सेगमेंट. ठीक आहे, म्हणून सांगतोय फार इम्पॉर्टंट आहे, डोंट निग्लेक्ट इट. देन विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्ट. काय म्हणतोय, तर क्लायमेट कॅन बी डिफाइंड ॲज ह्युमिड, ट्रॉपिकल, कोस्टल क्लायमेट. ठीक आहे, सो अंडमान निकोबार ह्युमिड आहे, राईट, ट्रॉपिकल आहे, राईट, अँड कोस्टल क्लायमेट as well. ठीक आहे, देन इट रिसीव्स रेनफॉल फ्रॉम बोथ साउथ-वेस्ट मॉन्सून अँड नॉर्थ ईस्ट मॉन्सून. ठीक आहे, सो ॲज यू मस्ट बी नोईंग के अंडमान निकोबार हा जो बेसिकली आहे, सो येस दॅट इज वॉट दिस अंडमान अँड दिस रिजन इज बेसिकली निकोबार सेपरेटेड बाय 10 degree चॅनल. हियर देर इज कोको चॅनल आहे, कोको आयलँड आहे, इथे ग्रेट चॅनल आहे. ठीक आहे, दॅट सेपरेट दिस इंडियन टेरिटरी फ्रॉम Java, Sumatra. So it receives water, the very first for the southwest monsoon, and then equally from northeast monsoon also. ठीक है, so दोन्ही winds of monsoons, they rather contribute, for the case of rainfall here in Andaman and Nicobar, आणि म्हणून इथे अमाऊंट ऑफ रेनफॉल इज इक्वली आहे. बट आता पुढचा स्टेटमेंट बघा काय दिलाय ना त्याच्यावर डॅक. बट मी नाही म्हणत की हा क्वेश्चन बेसिकली फार डिफिकल्ट आहे.
NCERT through, absolutely you can answer this question from NCERT. ठीक है. So maximum precipitation is in between December and May, meaning December and May meaning winter and dry summer. या राईट, विंटर अँड ड्राय समर. आपण सध्या आता मे मध्येच आहे. ठीक आहे. सो विंटर अँड ड्राय समर, इज इट दॅट केस? मग आता लॉजिकली सुद्धा हे बरोबर वाटणार नाही, कारण बिकॉज बिंग अगेन ट्रॉपिकल रिजन आहे, मॉन्सून क्लायमेट आहे, तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर शुड बी दी दी मंथ्स ऑफ हाय रेनफॉल. ठीक आहे. सो म्हणून इथे दॅट सीम्स इनकरेक्ट आणि इवन द डेटा नो सजेस्ट द सेम. So you will find precipitation and a time frame. So May, June, July, August, September, October, November, they rather receive this sequence of months rather receives the highest rainfall, and you will find the highest rainfall here in the region. ठीक है. And even for the case of India as well, that is in the month of August. Though July is equally the highest rainfall time for the whole of India, इथे आता थोडंसं प्लस मायनस फ्लक्च्युएशन मध्ये तो असू शकतो. ठीक आहे. सो दिस स्टेटमेंट स्टँड्स इनकरेक्ट. आन्सर शुड बी 1 and 2. येस, आहे का लॉजिकल? इझी कॅटेगरीमध्ये कनेक्ट करू शकता आपण, बिलकुल है ना. बघा पुढचा क्वेश्चन. व्हॉट द नेक्स्ट क्वेश्चन सजेस्ट देन? दिस क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4. Which of the following geographical features or phenomena are associated with the peninsular block of India? Yes, peninsular block of India. Now, this peninsular block, as you must be knowing, right? So that particular part which is exposed to water on 3 of its sides. ठीक है? And one side is very much connected to the landmass, right? That is what peninsular India, and Europe, for your additional information, is known as पेनिन्सुला ऑफ पेनिन्सुलास. ठीक आहे. का बघून घ्या तुम्ही. नाव आता इथे विचारतोय सबमर्जन्स. परत बघा 3 स्टेटमेंट आहे आणि हा क्वेश्चन NCERT बेस्ड. यू कॅन ॲब्सोल्युटली आन्सर है ना, बेस्ड ऑन दॅट नॉलेज, नॉट डायरेक्टली बट येस. सबमर्जन्स ऑफ पार्ट्स ऑफ द वेस्टर्न कोस्ट ड्यू टू टेक्टोनिक ऍक्टिव्हिटी. येस, की हा जो वेस्टर्न कोस्ट आहे, राईट, दिस वेस्टर्न कोस्ट इन पर्टिक्युलर वॉज फ्रॅगमेंटेड फ्रॉम द गोंडवाना लँड. ठीक आहे. तुम्हाला ती हिस्ट्री माहिती आहे, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थ्योरी अँड मोर अप्रोप्रिएटली प्लेट टेक्टोनिक थ्योरी, की इट वॉज कनेक्टेड विथ दी आफ्रिका आणि मग तो काय झाला, तिथून ब्रेक झालाय. ब्रेक झाल्यावर यू विल फाइंड की इथे तो पार्ट सबमर्ज झाला. व्हेन इट वॉज ड्रिफ्टिंग टुवर्ड्स द प्रेझेंट डे पोझिशन, तो काय झालाय, तो सबमर्ज झालाय. ठीक आहे. सो पहिला स्टेटमेंट फाईन. प्रेझेन्स ऑफ रेसिड्युअल माउंटेन रेंजेस सच ॲज द व्हॅलीकोंडा हिल्स अँड महेंद्रगिरी हिल्स. येस. आता हे हिल्स म्हणजे कोणते? धीज आर इन सिम्पल टर्म्स ईस्टर्न घाट्स. ॲज यू मस्ट बी नोईंग, ईस्टर्न घाट इज अगेन ए फोल्ड चेन माउंटेन नेक्स्ट टू अरावलीज. आणि हा जो ईस्टर्न घाट आहे, बिकॉज ऑफ दिस रिव्हर, एक्सटेन्सिव्ह रिव्हर दोज आर फ्लोईंग हिअर, त्यांनी काय केलं, या पार्टला इथे इरोड केलंय है ना. सो ईस्टर्न घाट बिकॉज ऑफ दिस इरोजनल ऍक्टिव्हिटीज अँड लेटर डिपोजिशनल ॲज वेल, हा फ्रॅगमेंटेड चेन ऑफ माउंटेन्स झाला. आणि त्याच्यापैकीच काही चेन्स आहे. ओडिशामध्ये महेंद्रगिरी असेल, आंध्र प्रदेशमध्ये पॅलकोंडा असेल, व्हॅलीकोंडा असेल, तमिळनाडू असेल बोधी हिल्स असणार, शेवरा हिल्स आहे, जवादी हिल्स आहे. ठीक आहे. दिस आर ऑल नथिंग बट Eastern Ghats and their subhills. ठीक है. So peninsular part absolutely presence of this case equal. ठीक है. Second one and third, right, मी परत सांगतो NCERT बेस्ड आणि क्लास मधल्या नोट्स वर 100% हे सगळे क्वेश्चन सॉल्व करता येतील. पुढे बघा. Deep V-shaped river valleys formed by fast flowing rivers. Now you must be remembering, बघा, एक तर पहिले this rivers are not very fast flowing. का? कारण ज्या या पेनिन्सुलर रिव्हर जिथून ओरिजिनेट होत आहे, लाईक वेस्टर्न घाट्स असेल और इवन अरावलीज इक्वली, सो इथे काही इलिव्हेशन फार जास्त नाही आहे. अँड ॲज दिस रिजन, राईट, दिस एव्हरेज इलिव्हेशन ऑफ द पेनिन्सुलर ब्लॉक इज इक्वली 500 to 600 मीटर्स. इट वोंट बी गिव्हिंग यू इनफ कंडिशन की जिथे फार फास्ट फ्लोईंग रिव्हर्स असणार, अनलाईक द हिमालयाज. ठीक आहे. हिमालयाजमध्ये काय बघा, हिमालयाजमध्ये इलिव्हेटेड लँड आहे आणि इलिव्हेटेड लँड आहे म्हणून तिथे इलिव्हेशन, एव्हरेज इलिव्हेशन 4000 मीटर्स आहे. म्हणून काय होतं की रिव्हर्स या
स्पीड आहे, फास्ट फ्लोईंग इन नेचर आहे. ठीक आहे. सो इथे फास्ट फ्लोईंग तर नाहीये. देन फास्ट फ्लोईंग नाहीये तर मग त्यांचं व्ही शेप्ड व्हॅली बनतं का? नो. दिस व्ही शेप्ड व्हॅली इज अगेन ऑफ द हिमालयन रिव्हर अँड डीप. येस, दॅट इज अगेन दी सेम फॅक्टर. सो हा स्टेटमेंट इन्स्टेड ऑफ पेनिन्सुलर रिव्हर्स किंवा पेनिन्सुलर, मग हा हिमालयन रिव्हरसाठी जास्त अप्लिकेबल आहे. ठीक आहे. अँड दॅट इज द रिझन दिस स्टेटमेंट स्टँड इनकरेक्ट. आन्सर इज अगेन 1 and 2. गेटिंग दिस थिंग गाईज? सिम्पल इझी फॅक्ट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फार काही मला नाही वाटत की असं तुम्हाला फार असं इन डिटेल आणि डेप्थ नॉलेज विचारलं. दॅट इज व्हेरी मच इझी ॲज यू कॅन कनेक्ट. ठीक आहे. सो डायग्नोस्टिक डीप शेप व्हॅली कार्व्ड आउट युथफुल फास्ट फ्लोईंग हिमालयन रिव्हर्स अँड नॉट दॅट ऑफ द पेनिन्सुलर रिव्हर. बाकी इथे पॅलकोंडा आणि महेंद्रगिरी हिल्स आहे. सो दॅट इज ॲब्सोल्युटली करेक्ट थिंग. नेक्स्ट क्वेश्चन, राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. That is now on the current affairs. However, not exactly current affairs, but yes, based on comprehension ability, your logical connectivity, आणि knowledge of scheme and geography. याच्यावर बेसिकली हा एरिया बघा कनेक्ट केला किंवा क्वेश्चन फ्रेम केला कसा. Consider the following statements with respect to Sagarmala program of the government of India. हा सागरमाला हा प्रोग्राम बेसिकली 1998 अटल बिहारी वाजपेयी गव्हर्नमेंटच्या टाइममध्येच लॉन्च झाला होता. नंतर तो कोल्ड स्टोरेजमध्ये गेला UPA गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये. अँड व्हेन अगेन NDA गव्हर्नमेंट केम इन टू द पॉवर, इट अगेन रिवाइव्ह द मिशन. दॅट इज व्हॉट इज द सागरमाला प्रोग्राम इटसेल्फ. काय म्हणतोय? सागरमाला प्रोग्राम सीक्स टू अचीव पोर्ट लेड इकॉनॉमिक ग्रोथ थ्रू कॉस्ट इफेक्टिव्ह, ॲब्सोल्युटली, अँड सस्टेनेबल कोस्टल इन्फ्रास्ट्रक्चर. सो कोस्टल पोर्ट लेड इंडस्ट्रियलायझेशन, पोस्ट लेड ट्रान्सपोर्टेशन, पोर्ट लेड एम्प्लॉयमेंट जनरेशन, पोर्ट लेड सस्टेनेबिलिटी, पोर्ट लेड इकॉनॉमी, सगळं पोर्ट लेड आहे. पोर्ट म्हणजे इथे पोर्ट. ठीक आहे. हा वाला पोर्ट लेड म्हणजे तिथे ड्रायव्हर. Second statement, the success of the Sagarmala program is reflected in significant growth in coastal and inland waterways shipping along with improved port rankings. ठीक है? So that is equally correct. And then Sagarmala 2.0 aims to position India as a global maritime innovation hub aligned with Atmanirbhar Bharat and Vikasit Bharat 2047 missions. ठीक आहे. आता 3 स्टेटमेंट्स इथे दिलेत अँड दिस 3 स्टेटमेंट्स ॲज यू कॅन सी याच्यामधला इंटर रिलेशनशिप काय हा विचारला आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन जनरली आय स्ट्रॉंगली फाइंड की सीसॅट आहे ना, ॲप्टिट्यूडचा जास्त, कम्प्रेहेन्शनचा जास्त स्ट्रॉंग क्वेश्चन आहे रॅदर दॅन फॉर GS. बट ॲज यू कॅन सी है ना की इट इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल कमिशन इटसेल्फ. ठीक आहे. त्याच्यामुळे मग असे क्वेश्चन्स इथे येणं एक्सेप्टेबल. फाईन. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग रिलेशनशिप्स अमॉंग दी स्टेटमेंट्स इज आर करेक्ट. काय म्हणतोय? स्टेटमेंट 2 राईट. आता टाइम कसा कन्झ्युम करतो बघा तुमचा हा क्वेश्चन है ना. 2 validates the effectiveness of the strategies envisioned in the statement 1. means 2 validate the 1. ठीक है. अँड येस दॅट इज करेक्ट. ठीक आहे. 2 ॲक्च्युली व्हॅलिडेट करतोय कॉस्ट इफेक्टिव्ह सस्टेनेबल कोस्टल इन्फ्रास्ट्रक्चर. बघून घ्या. स्टेटमेंट 3 एक्सटेंड्स द ऑब्जेक्टिव्स ऑफ स्टेटमेंट 1 बाय एम्बेडिंग देम इनटू फ्युचर ओरिएंटेड इनोव्हेशन फ्रेमवर्क. यस, स्टेटमेंट 1 हा जो कॉस्ट इफेक्टिव्ह आणि सगळंच आहे याला फ्युचरचा टार्गेट दिलाय 2047 विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत. बरोबर. सो येस दॅट इक्वली स्टँड्स करेक्ट. अँड स्टेटमेंट 1 contradicts statement 3 by focusing only on traditional infrastructure instead of modern innovation. असं नाही आहे. बेसिकली इट इज ग्लोबल मॅरीटाईम इनोव्हेशन हब हा दिलाय. तर ट्रेडिशनल इन्फ्रास्ट्रक्चरवर पहिले तर तो ओनली फोकस करत नाही आहे. अँड सेकंड तो कॉन्ट्राडिक्ट पण, कारण जर का हा स्टेटमेंट करेक्ट असेल तर हा इनकरेक्ट आहे, हा करेक्ट असेल तर हा इनकरेक्ट असणार. ठीक आहे. सो हा कॉन्ट्राडिक्ट तर फॉर शुअर करत नाही आहे. दॅट इज रॅदर इन सपोर्ट ऑफ दिस और इट रॅदर एक्सटेंड्स व्हॉट स्टेटमेंट 1 सजेस्ट. म्हणून आन्सर इज अगेन 1 and 2. तुम्ही म्हणणार सर सगळे 1 and 2 आन्सर आणलेत का? नो, ॲक्च्युली इथे या क्वेश्चन्स असे बनवलेत त्यांनी. ठीक आहे. सो थोडंसं प्रॉपर अंडरस्टँडिंग केलं तर यू विल रॅदर लँड इन 2. ठीक आहे. एकदा बघून घ्या. बघा मी इथे तो एक प्रेझेंटेशन पण तुम्हाला दिला आहे. यू कॅन सिम्पली कनेक्ट विथ हाऊ इट इज एक्सटेंडिंग दिस स्टेटमेंट इज रॅदर एक्सटेंडिंग टू दिस स्टेटमेंट आणि मग याचा पण इथे कनेक्ट आहे. ठीक आहे. एकदा प्रॉपर रीड करा. यू विल फाइंड इट देन. नेक्स्ट. आता this question is basically
हायपर लोकल फ्लोना, ठीक आहे, एन्व्हायरमेंटचा क्वेश्चन आहे. आतापर्यंत फार वेल नोन स्पेशीजवर पण क्वेश्चन्स यायचे. आता हा थोडासा नेचर चेंज झाला आहे आणि आता हा हायपर लोकल फ्लोना, याच्या आधी पण तुम्ही जर बघितलं असेल तर हिमालयन गुच्छी है ना, मशरूम ज्याला म्हणतो सिम्पली, त्याच्यावर क्वेश्चन विचारला आहे. आता पण बेसिकली बघा काय म्हणतोय, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट फॉक्सटेल ऑर्चिड्स, ठीक आहे. दिस वन, इट इज एन एपिफाइटिक ऑर्चिड, ठीक है. एपिफाइटिक दैट मीन्स दैट टेक्स सपोर्ट, दैट कैनॉट स्टैंड ऑन इट्स ओन. तो काय करतोय, सपोर्ट घेतोय ऑफ समवन एल्स, ठीक आहे. मे बी ट्री, मे बी वॉल, मे बी एनी अदर थिंग की ज्याच्या बेसिसवर तो स्टँड आणि ग्रो करू शकतो, अगेन फॉर टेकिंग रिसोर्सेस. द स्पीशीज इज एंडेमिक टू नॉर्थ ईस्ट इंडिया. तर इथे एक टिपिकल पॉइंट आहे की हा एंडेमिक आहे का नॉर्थ ईस्ट इंडियाला. वी हॅव टू लुक फॉर की दॅट स्पेशीज, आता थोडंसं फॅक्च्युअल आहे, बट इट इज नॉट ओनली एंडेमिक टू नॉर्थ ईस्ट इंडिया, रॅदर तो चायनामध्ये पण आहे, रॅदर तो साऊथ ईस्ट एशियामध्ये पण आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तो एंडेमिझम जर का फक्त नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये आहे, दॅट इज बेसिकली नॉट करेक्ट. अँड इट इज द स्टेट फ्लावर ऑफ अरुणाचल प्रदेश अँड असम as well, ठीक आहे. सो दॅट इज अगेन अ फॅक्च्युअली करेक्ट इन्फॉर्मेशन की तो त्या याचा आहे, ठीक आहे. आता हा क्वेश्चन बघा, मी सांगतो कोणाला आला असेल पॉसिबली जे नॉर्थ ईस्ट इंडियन नेटिव्स आहेत, ठीक आहे, त्यांना थोडी इन्फॉर्मेशन असेल याच्याबद्दल, ठीक आहे. त्यांनी मे बी त्यांच्या कल्चरल इव्हेंट्समध्ये, कल्चरल प्रोग्राम्समध्ये किंवा अगेन कुठेतरी त्यांनी बघितलं असेल, ते मस्ट बी फॅमिलियर विथ. बट समवन हू इज फ्रॉम वेस्ट इंडिया, नॉर्थ इंडिया, साऊथ इंडिया, ही मस्ट नॉट बी व्हेरी मच अवेअर अबाउट, ठीक आहे. थोडंफार लॉजिक, कारण ऑर्चिड आहे म्हटल्यावर एपिफायटिक आहे असं कनेक्ट करू शकतो. बट अपार्ट फ्रॉम हे दोन स्टेटमेंट वुड रॅदर बी कन्फ्युजिंग. आन्सर टू दिस इज 1 and 3, ठीक आहे. आता बघा 1 and 2 सोडून दुसरा ऑप्शन पण आन्सर आला, ठीक आहे. आता मग इथून काय लर्निंग घ्यायची, लर्निंग सिम्पली ही की काही बेसिकली करंट अफेअरमध्ये एखाद्या काही रिझनमध्ये असेल स्टेट फ्लावर किंवा स्टेट ट्री किंवा स्टेट ॲनिमल, तो यू शुड बी गोईंग इन टू दॅट डॅप्थ, ठीक आहे. नेक्स्ट, this was equally in the current affair and we were expecting somewhere around question on this last year, ठीक है, places in the news. Now, Tai Ahom Kingdom and which one of the following statement with regards to the Moirams built by the Tai Ahom Kingdom and inscribed as a World Heritage Site by UNESCO is are correct, ठीक है. So this Moidams, you will find Moidams, these are like the पिरामिड्स ऑफ इंडिया है ना, पिरामिड्स ऑफ इंडिया, जिथे पिरामिडमध्ये जसे स्केलेटन्स आहे किंवा गाडल्या तर नाही म्हणा, पण लास्ट रिच्युअल्स व्हायचे ऑफ किंग्स वगैरे, तसेच रिच्युअल्स यू विल फाइंड देअर इन दी मॉइडॉम्स ऑल्सो है ना. याला पूर्ण नंतर गार्डन वगैरे बनवलं जातं याच्यावर, ठीक आहे. आणि हा सरफेस दिसतो, हा असा तुम्हाला फक्त हाफ सेमी सर्क्युलर पार्ट दिसेल रिअल टाईममध्ये, आणि याच्या खाली ॲक्च्युली इथे ग्रेव यार्ड असेल, ठीक आहे. सो जसे गर्भा जिथे कंटेन स्केलेटल रिमेन्स अँड आर्टिफॅक्ट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर किंग, ठीक आहे. जनरली किंगसाठीच आहे. सो आयडेंटिटी ताई अहम इक्विव्हॅलंट ऑफ द पिरामिड्स, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहे. लास्ट इयर इट वॉज डिक्लेअर्ड ब्युरियल ग्राउंड्स ऑफ द रॉयल्स अँड नोबल्स अँड डिस्ट्रॅक्शन. बेसिकली काय दिलंय के बघा, सिंपलचा क्वेश्चन आहे, परत सांगतोय की इथेच तुम्हाला सिंपल क्वेश्चन भेटतील, अदरवाईज एवढे सिंपल क्वेश्चन्स विचारले नाही. दे ॲक्ट ॲज आर्मी फोर्ट्रेसेस, दे वर रिक्रिएशन सेंटर्स, ठीक आहे, अम्युजमेंट सेंटर, मूवी थिएटर होते का, नो. दे वर द ब्युरियल ग्राउंड्स ऑफ द रॉयल्स अँड नोबेल्स, येस, अँड दे वर द बॅटल ड्रिल सेंटर्स ऑफ द रॉयल्स अँड नोबेल्स, ठीक आहे. सो नो, आन्सर इज बेसिकली ब्युरियल ग्राउंड्स. एवढंच विचारलंय हॅपीली, की अजून जास्त डिटेलमध्ये जाऊन त्यांनी विचारलेलं नाही आहे, ठीक आहे. आय होप कळतंय तुम्हाला या गोष्टी. पुढचा क्वेश्चन नाव बघा, नेक्स्ट 8 क्वेश्चन काय म्हणतोय आपल्याला, ठीक आहे. आता क्वेश्चन आहे इथे ना, काय केलंय जर टंग ट्विस्टर म्हणा किंवा थोडंसं खेळ आहे, ठीक आहे. ॲक्च्युली हा पण क्वेश्चन लोकांना फार जास्त माहीत असेल नाही असं मी नाही म्हणत, थोडासा डिफिकल्ट कॅटेगरीचाच क्वेश्चन आहे. का? बिकॉज दी फ्रेमर हॅज फ्रेम्ड इट इन अ वे की तो अटेम्प्ट करणारा जनरली रॉंग अटेम्प्ट करणार, कारण कोणाला स्पेसिफिकली माहीत असेल. आय एम नॉट ऑफ दिस ओपिनियन, ठीक आहे. इवन मी पण तुम्हाला आन्सर सांगतोय, बघून आन्सर सांगतोय, सो ठीक आहे. बट द थिंग इज के इथे रॉंग
करण्यासाठीच बेसिकली हा क्वेश्चन फ्रेम केला आहे. द रिझन बिंग, बघा इथे बेटर 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 एवढं बेटर 4 टाइम केलं एका याच्यामध्ये, अँड दॅट वुड रादर क्रिएट्स फर्दर कन्फ्युजन है ना. सो दिस क्वेश्चन सिम्पली जो इट टॉक्स अबाउट द युनाइटेड नेशन ओशन कॉन्फरन्स हेल्ड इन द फ्रांस 2025. The Food and Agriculture Organization of the United Nations demonstrated its leading voice on marine and ocean issues, especially on sustainable fisheries and aquaculture for resilient livelihood and blue transformation. ठीक है, blue that connects the water. Which of the following combinations about the 4 betters, ठीक है, 4 betters proposed by FAO for blue transformation is correct? बेटर प्रोडक्शन, बेटर न्यूट्रिशन, बेटर एन्व्हायरमेंट, बेटर ओशन. ठीक आहे, कारण ओशनशी रिलेटेड आहे, म्हणून तुम्हाला ओशन पण वाटू शकतो. बेटर प्रोडक्शन, बेटर न्यूट्रिशन, बेटर एन्व्हायरमेंट, बेटर लाईफ. बेटर कोरल रीफ, बेटर न्यूट्रिशन, बेटर एन्व्हायरमेंट अँड बेटर लाईफ. बघा कसं कन्फ्युजिंग होतंय ना, टंग ट्विस्टर सारखं. आणि बेटर एश्युरीज, बेटर न्यूट्रिशन, बेटर एन्व्हायरमेंट, बेटर मॅनग्रोव्ह व्हेजिटेशन. आता बेसिकली त्या कॉन्फरन्समध्ये यू विल फाइंड दिस 4 बेटर्स वर आयडेंटिफाईड. ठीक आहे, better production that is sustainable in nature, fishing or aquaculture, whatever. Better nutrition, aquatic foods and food security, better environment and better life. ठीक है, so simply if you can connect with, you will find this way है ना, की याचा आन्सर येईल बी. राईट, क्वेश्चन तसा बघितलं तर फार डिफिकल्ट नाही आहे. राईट, इफ यू डू हॅव सम ट्रिक इक्वली PNEB, ठीक आहे, PNEB तरी सुद्धा आन्सर आला असतं. बट क्वेश्चन असा डिफिकल्ट लेवलवर विचारला आहे की जो अदरवाईज आपण एवढा फोकस केलेला नसणार आहे, स्ट्रॉंगली बिलीव्ह. ठीक आहे, त्याच्यामुळे केला असेल काही लोकांनी, आता तो गेस वर्कच जास्त असणार जरी करेक्ट आला असेल इवन दॅन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट बेसिकली this one, 9th question. Which of the following statements with reference to Lake Turkana is are correct? बघा हा क्वेश्चन ॲज इट इज रिपीटेड नाही, बट लेक तुर्काना बेसिकली रिपीटेटिव्ह आहे. ठीक आहे, त्याच्यावर ऑलरेडी एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन विचारलाय. दॅट इज इक्वली वन ऑफ द वर्ल्ड्स लार्जेस्ट डेझर्ट लेक इटसेल्फ. ठीक आहे, दिस लेक तुर्काना, याच्या आधी पण त्याच्यावर क्वेश्चन विचारला होता. इट इज द लार्जेस्ट डेझर्ट लेक इन द वर्ल्ड. ठीक आहे, तो ड्रायेस्ट डेझर्ट बेसिकली लेक आहे, दॅट इज लेक तुर्काना. आणि कुठे आहे तो, दिस इज ईस्टर्न कोस्ट ऑफ आफ्रिका. आणि इथे बघा तुम्हाला सुदान आहे ना, साऊथ सुदान रिजनमध्ये हा भेटतो, बघायला भेटतो. द लेक इज सिच्युएटेड इन द साऊथ सुदान अलॉंग द ईस्टर्न फ्रिंज ऑफ द सहारा डेझर्ट. द लेक इज लिस्टेड ॲज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट and is also referred to as the ZC. ठीक आहे. हां, आता एक गोष्ट जी दॅट आय वॉन्टेड टू ॲड ओव्हर हिअर, की मी तुम्हाला सांगितलं की सुदान आणि साऊथ सुदान, नो, साऊथ सुदान आणि सुदानमध्ये बेसिकली तो एक्झॅक्टली लोकेटेड नाही आहे, तो एंटायरली इन द केनियन रिफ्ट व्हॅली रिजनमध्ये. ठीक आहे, हा जो केनियाचा रिफ्ट व्हॅली फर्दर साऊथमध्ये जातो, तिथे तुम्हाला हा लेक तुर्काना बघायला भेटतो. ठीक आहे, सो इट वॉज बेसिकली नॉट दॅट वे, म्हणून याचा ऑप्शन 1 and 3 करेक्ट आहे आणि आन्सर इज. ठीक आहे, राईट, रिपिटेटिव्ह आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन आन्सर करणं आय गेस थोडासा इझी राहिला असता इफ यू डू हॅव दॅट अंडरस्टँडिंग. परत सांगतोय, फॅक्टफुल क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 10. राईट, हा क्वेश्चन आहे फॅक्टफुल. राईट, दॅट इफ यू आर अवेअर अबाउट देन ओनली यू वुड एबल टू आन्सर, अदरवाइज यू विल नॉट. ठीक आहे, काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट plan VO certified reducing emissions from deforestation and forest degradation प्रोजेक्ट है ना, रेड प्लस प्रोजेक्ट इन इंडिया. ठीक आहे, सो फर्स्ट कोणता प्रोजेक्ट आहे, दॅट इज व्हेरी मच फॅक्च्युअल इन नेचर. मग असा हा जो प्रोजेक्ट आहे बेसिकली हा खासी हिल कम्युनिटी प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, खासी हिल दॅट इज एनिवे इन द मेघालय परत आता एकदा परत याचा कंटेक्स्ट येईल. सो इंडिया फर्स्ट एक कम्युनिटी बेस्ड रेड प्लस प्रोजेक्ट. इट स्टँड फॉर रिड्युसिंग इमिशन फ्रॉम डिफॉरेस्टेशन अँड फॉरेस्ट डिग्रेडेशन. लोकेशन आहे खासी हिल्स मेघालय. ठीक आहे, त्याच्या थ्रू काय करणार, फॉरेस्टेशन आणि प्रोटेक्शन ऑफ दिस फॉरेस्ट ऑल्सो, हा याचा की एरिया आहे जो आपण याच्यामध्ये दिसणार. मी म्हणतो की हा क्वेश्चन गेस वर्कनेच लोकांनी केला असेल अँड चान्सेस हाय आहे की 25%च तुमचा करेक्ट येईल, अदरवाइज इट वुड लीड टू निगेटिव्ह मार्किंग फॉर यू. ठीक आहे, सो बिलकुल दिस वे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा, क्वेश्चन नंबर 11 काय म्हणतोय. Simply question is printed over here.
What it is? Consider the following statements with reference to India's response to climate change. ठीक आहे. सो व्हेरी मच इन द करंट अफेअर्स आहे. बट आता डेप्थ बघा क्वेश्चन कसा विचारतोय. ठीक आहे. क्वेश्चन काय करतोय, तुम्हाला 3 स्टेटमेंट देतोय, त्यातले काही फॅक्च्युअल पण आहे. इंडियाज लॉंग टर्म लो इमिशन डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी LT लेड is a crucial tool for achieving net zero emissions by 2070. Yes, this strategy is all talking about how can we reduce our emissions. ठीक है, particularly focusing on carbon, right? How can we reduce that emission and achieving net zero by 2070 itself? So thus, yes, India's 4th biannual, ठीक है, India's 4th biannual, you will find, अच्छा ठीक है, राइट. सो फाइन, इथे ना क्वेश्चनचा एक इनकम्प्लीट पार्ट ॲक्च्युली प्रिंट झाला आहे. ठीक आहे. एक इथे अजून काही स्टेटमेंटमध्ये ना तुम्हाला तिथे पॉईंट दिलेले असणार रिलेशनशिप है ना, दिस वे. Still, India's 4th biennial update report submitted in December 24 recorded around 8% decrease in greenhouse gas emissions in 2020. And climate resilient development necessarily depends on quick and short term achievement of emission reduction targets. ठीक है. So ॲक्च्युली इथे ना याच्यानंतर पण तुम्ही बघणार की इन्फरन्सेस ड्रॉ केलेले स्टेटमेंटचं. ठीक आहे. सो इन्फरन्सेस पण इथे आहे आणि इन्फरन्सेस याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. मी एक तो क्वेश्चन इथे एक लास्टला तुम्हाला याचा आन्सर एकदम क्लिअर सांगेल. ठीक आहे. कारण तो क्वेश्चन मला परत इथे PDF मध्ये बघून आन्सर करावा लागेल आणि आय विल बी डुईंग इट. ठीक आहे ना. नेक्स्ट बघा, तोपर्यंत हे बघून घेऊयात आपण. विथ रिस्पेक्ट टू वेस्टर्न हुलॉग गिब्बन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज आर करेक्ट? A sanctuary in the northeast India is home to this ape species listed as endangered in the IUCN list, right? Hulog Gibbon Sanctuary, ठीक है, that has been declared आणि त्याच्यामुळे it was in the news. They have specialized branchiation and can easily swing between trees. You can see their hands are like in a way they are very lengthy and they can swing from one tree branch to another as well. And again their tail, right, यांची tail पण असणार. ठीक आहे. that act as a sensor, right, that act as a communication sensor also for that. ठीक आहे. They possess a strong and heavy build like gorillas. So if they have this kind of nature, मग ते ट्रीवर ट्रीचं ते ब्रांच तुटून जाईल ना, बरोबर ना. म्हणजे तेवढा हेवी बिल्ड जर का असेल, इट वोंट एबल टू वर्क. येट आर रिमार्केबली एजाइल ट्री क्लाइंबर्स. ठीक आहे. सो बेसिकली ऑल ऑफ दी अबोव याचा आन्सर नाही आहे 1 and 2. आणि लॉजिकली पण सांगतोय एवढे जर का स्ट्रॉंग असेल तर हे असंच ब्रेक होऊन जाईल. ठीक आहे. सो याच्यावर मी क्लासमध्ये रेग्युलर बघा एन्व्हायरमेंट सेशनमध्ये हा हुलॉग गिब्बन किती वेळेस डिस्कस झाला आहे. पॉकेट टॉपिक जो मी शेअर करत असतो त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टीचा कव्हर झालेला आहे. ठीक आहे. सो येस, आन्सर इज बेसिकली दिस वन. ठीक आहे. तो क्वेश्चन एकदा बघून घेऊयात आपण. देन क्वेश्चन नेक्स्ट 13 नंबर क्वेश्चन. द क्लायमेट रेझिलियन्स ऑफ मँग्रोव्ज, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट एक्सप्लेन्स the rationale for protecting mangrove ecosystems in the context of climate resilience. ठीक आहे. काय म्हणतोय, mangrove reduce tidal energy and store fresh water, making them ideal sites for paddy cultivation in saline estuarine belt. म्हणून मँग्रोव्हचं प्रोटेक्शन करायला पाहिजे का? मला वाटतं नाही, है ना. कारण हा काय म्हणतोय, इन द कंटेक्स्ट ऑफ क्लायमेट रेझिलियन्स आणि पॅडी कल्टिवेशन हा क्लायमेट डॅमेजिंग आहे रादर दॅन रिझायलियंट. ॲटलीस्ट आपण जो मॉडर्न प्रॅक्टिसने करतोय ॲटलीस्ट दॅट वन. देअर सॉल्ट सेन्सिटिव्ह रूट्स फिल्टर सी वॉटर, मेकिंग मँग्रोव्ज की टू कन्वर्टिंग कोस्टल लँड इनटू फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर झोन. दॅट कुड बी अ केस, बट सॉल्ट सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे क्लायमेट रिझायलियन्स वाढू शकतो व ड्राउट तुम्ही म्हणू शकता. तरी आपण होल्ड करूयात, त्याला बघूयात. ठीक आहे. की टू कन्वर्टिंग कोस्टल लँड इनटू फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर झोन. आर यू रिअली विलिंग की कोस्टल लँड कन्वर्ट करायची इनटू ॲक्वाकल्चर फ्रेश वॉटर आणि मग क्लायमेट रिझायलियंट होणार का असं? आय थिंक नो. ठीक आहे. का? कारण क्लायमेट रिझायलियंट इज वॉट, की अशी सिस्टीम बिल्ड करायची आहे दॅट इज नेचर इक्विप्ड अँड it is equally adaptive to those damages left. ठीक है. And then by withstanding tidal surges and offering biomass resources,
मॅनग्रोव्स फंक्शन बोथ ॲज अ नॅचरल बायोशिल्ड, बिलकुल जसं 2004 सुनामी टाइम आपण बघितलंय, दे ॲक्ट ॲज अ प्रोटेक्शन शिल्ड, प्रोटेक्टर ऑफ द कोस्ट अँड लाईव्हलीहूड बेसिस फॉर द रुरल कम्युनिटीज. हेन्स ऑप्शन बेसिकली डी, इथे डी पण ऑप्शन आहे, तो असेल 3 ओनली, आणि याचा आन्सर बेसिकली येस, दॅट 3 इटसेल्फ. ठीक आहे. सो येस, सो हे जे मॅनग्रूव्ज असतात, रायझोफोरा बेसिकली अँड सुंदरी ट्रीज इन दी सुंदरबन, मोर दॅन 1 लाख यू विल फाइंड डायव्हर्सिटी आहे. आणि बघा इथे कसा हा सुनामी किंवा हा जो स्टॉर्म सर्ज असेल, सायक्लॉन असेल, त्याचा इम्पॅक्ट कसा ते बिअर करताय, दॅट इट रॅदर प्रोटेक्ट दी लोकल कम्युनिटी दॅट. ठीक आहे. त्या क्वेश्चन काय म्हणतोय की कसा हा क्लायमेट रिझायलियंट बिहेवियर आहे ते दाखवा, नॉट टू कल्टिवेशन. हा फूड सेन्सिटिव्ह, फूड सिक्युरिटी असला असता तर पॉसिबली दिस वुड बी करेक्ट. or you will find land resource development असला असता तर possibly this would be correct, but because it is asking climate resilient, so that we need to look it into that way. Then question 14. ठीक आहे. question 14 now फक्त पोर्ट करंट अफेअर मध्ये आहे, विन्झिंगम. ठीक. सो नाव आस्किंग यू फॉर इन डिटेल अंडरस्टँडिंग ऑफ दिस विन्झिंगम पोर्ट. In what ways does the Vizhinjam International Seaport represent a structural shift in India's maritime trade and logistics policy? Question mark. By functioning exclusively as a domestic cargo hub. Is it really going to work as a domestic only? आन्सर इज नो. मी तर पहिला हा स्टेटमेंट तसाच निगेट करेन, कारण तो डोमॅस्टिक नाहीच आहे. राईट. दॅट इज रॅदर इंटरनॅशनल ट्रान्सशिपमेंट हब, जो आपण कोलंबोला आणि बाकी जे पोर्ट्स पॅरल आहेत त्याला आपण कॉम्पिटिटर म्हणून डेव्हलप करतोय किंवा आपलं डिपेंडन्स कमी करावं म्हणून करतोय. ठीक आहे. Then by focusing primarily on passenger cruise tourism and heritage shipping to increase Kerala's profile as a maritime heritage destination. So it is not even tourism destination. So त्याचा बघा एवढा फक्त टुरिझम आणि पॅसेंजर एवढा फंक्शन नाही आहे. दॅट इज बेसिकली हार्बर आहे ना, हार्बरचा जनरली पॅसेंजर आणि टुरिझम असतो. दॅट इज इक्वली नॉट करेक्ट. लिव्हरेजिंग इज नॅचरल ड्राफ्ट. ठीक आहे. डेप्थ जी आहे काही फ्यू मीटर्स पर्यंत, दॅट इज वॉट वाय दिस लोकेशन हॅज बीन अडॉप्टेड. ठीक आहे. हिअर राईट विन्झिंगम टू यू विल फाइंड की इथे डीप ड्राफ्टेड 20 मीटर्स और इवन मोर. राईट. आणि त्याच्यामुळे काय होतंय की डीप शिप्स कॅन बी docked there. ठीक आहे. डीप शिप्स कॅन बी स्टेड देअर फॉर लॉंग. त्याच्यामुळे तो ऍक्ट ॲज ए ट्रान्सशिपमेंट हब अँड स्ट्रॅटेजिक लोकेशन टू रिड्यूस डिपेंडन्स ऑन फॉरेन ट्रान्सशिपमेंट हब लाईक कोलंबो. ठीक आहे. आणि बाकी अजून पण एनहान्स रेव्हेन्यू रिटेन्शन अँड रिपोजिशन इंडिया इन रिजनल मॅरिटाईम ट्रेड. ठीक आहे. सो आन्सर इज 3 ओनली. याचा पण आन्सर बघा 3 ओनली. ठीक आहे. थोडा लॉजिकल आहे. प्रॉपर जर का केला तुम्ही ना अंडरस्टँड, तर यू कॅन ॲब्सोल्युटली. सो इट इज नॉट एक्सक्लुसिव्ह डोमॅस्टिक अँड नॉट फॉर हेरिटेज और टुरिझम इट्सएल्फ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 15. ठीक आहे. 35 इथे 15. आयडेंटिफाईंग द रिव्हर बाय इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. थोडासा मॉडरेट डिफिकल्ट आहे. मी जास्त डिफिकल्ट तर नाही म्हणणार, बट येस मॉडरेट डिफिकल्ट क्वेश्चन आहे. आणि हा क्लासरूममध्ये मी रेग्युलर घेत असतो. ठीक आहे. याच्यावर खूप वेळेस असं डिस्कशन झालं आहे. दिस वे मी तुम्हाला सांगितलं होतं की असं पण क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो की रिव्हर दॅट इज इंटरनॅशनल इन नेचर, मग ती 3 स्टेटमध्ये फ्लो करते अँड देन इट लीड्स टू दिस वे. ठीक आहे. अशा नेचरचे क्वेश्चन्स क्लासमध्ये ऑलरेडी डिस्कस केले. तसंच बघा क्वेश्चन आला, म्हणून सांगतो की या पूर्ण 26च्या पेपरमध्ये जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचा सेक्शन असा आहे की ॲक्च्युअली जिथे तुम्हाला डुएबल क्वेश्चन सापडतील है ना. सो 20 क्वेश्चन जर का तुम्ही एफिशियंटली डील केले तर आय कॅन से यू हॅव ऑलरेडी डन विथ हाफ ऑफ युअर कट ऑफ. ठीक आहे. आणि बाकी रेस्ट आहेच. आयडेंटिफाय द रिव्हर ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेंट ऑन द बेसिस ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. इट हॅज अन अँटीसिडेंट ड्रेनेज सिस्टम. ठीक आहे. सो दॅट इज वॉट अँटीसिडेंट ड्रेनेज सिस्टम. आता हाच ऑप्शन घेऊन इथे ब्रह्मपुत्र, इंडस, सतलज अँड तिस्ता, ऑल दे सीम्स दे हॅव antecedent drainage system. ठीक आहे. सो फाईन विथ बघूयात तरी. इट फ्लोज थ्रू 3 कंट्रीज. 3 कंट्रीज म्हणजे कोणते? राईट. आता कोणते कोणते बघूयात. ठीक आहे. ब्रह्मपुत्र 3 मध्ये आहे का? चायना, इंडिया, बांगलादेश. ठीक आहे. इंडस आहे का? चायना, इंडिया, पाकिस्तान. ठीक आहे. सतलज आहे का? चायना, इंडिया, पाकिस्तान. ठीक आहे. तिस्ता नो, इट ओरिजिनेट्स इन इंडिया अँड एंटर इन टू बांगलादेश अँड देन मर्जेस विथ द ब्रह्मपुत्र. सो तिस्ता तसा फर्स्ट एलिमिनेट होणारा ऑप्शन आहे. ठीक आहे. नेक्स्ट
इट ओरिजिनेट्स द तिबेटियन प्लेट्यू. ठीक आहे, आता तिबेटियन प्लेट्यू आणि इज अन इम्पॉर्टंट रिव्हर फॉर इरिगेशन. ठीक आहे, आता ब्रह्मपुत्रा, तिबेटियन मानसरोवर, तिन्ही रिव्हर इन फॅक्ट दिस आर ऑल थ्री रिव्हर दे ओरिजिनेट समवेअर अराउंड द मानसरोवर. ठीक आहे, मानसरोवरला ओरिजिनेट होतात. अँड देअर यू विल फाइंड इंडस, सिंगी खंबाम तिचं नाव आहे तिथे. ठीक आहे, आणि ब्रह्मपुत्रा बेसिकली यार्लुंग सांगपो जी चायनामध्ये ओरिजिनेट होते. ठीक आहे, मानसरोवर तिथेच असणार. आणि सतलज यू विल फाइंड दॅट इज राकस लेक, तिथे ओरिजिनेट होतं अराउंड द सेम रिजन. ठीक आहे, सो तिन्ही तिबेटमध्येच आहे आणि इम्पॉर्टंट सोर्स फॉर इरिगेशन, कारण इंडस पण इरिगेशन करते, ब्रह्मपुत्र पण करते, हे पण आहे. सो दॅट डझंट मेक फर्दर डिफरन्स अँड इट डज नॉट फॉर्म डिस्ट्रीब्युटरीज. ठीक आहे, इट डज नॉट फॉर्म डिस्ट्रीब्युटरी. ब्रह्मपुत्रा इज फेमस फॉर डिस्ट्रीब्युटरीज. ठीक आहे, सो इथं तशी इलिमिनेट झाली. इंडसची डिस्ट्रीब्युटरी आहे का? इंडस डेल्टा बनवती का? येस, ती कराची डेल्टा बनवती, तिथे डिस्ट्रीब्युटरी तर असणार, कारण ती ओशनला मर्ज होतीये. सतलज, व्हॉट अबाउट सतलज? सतलज इज ट्रिब्युटरी ऑफ इंडस, मीनिंग हा जो डज नॉट फॉर्म डिस्ट्रीब्युटरी हा लिटरली लीड करतो ट्रिब्युटरीसाठी. दॅट इज रॅदर ए ट्रिब्युटरी रिव्हर, आणि म्हणून आन्सर शुड बी. कळतंय कसं लॉजिक यू कॅन फायनली लँड अप इन टू दॅट आन्सर. ठीक आहे, क्वेश्चन डिफिकल्ट नाही आहे. ठीक आहे, थोडा कन्फ्युजिंग होऊ शकतो, बट बाय द टाइम यू विल रीच ऑन द फोर्थ क्लू हिअर यू विल फाइंड युअर फायनल आन्सर. ठीक आहे, सो दिस वे. नेक्स्ट क्वेश्चन 16 काय म्हणतोय आता? हा थोडासा इंडियन फिजिकल बाउंड्रीवरचा क्वेश्चन आहे, जनरल नॉलेजचा. बट हा जनरल नॉलेज त्याच्या जनरल जो नॉलेज आहे त्याच्यापेक्षा बियॉन्डचा हा जनरल नॉलेज आहे. बघा कसा. विथ रेफरन्स टू द इंडियन स्टेट्स विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट करेक्ट. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट करेक्ट म्हणतोय. काय आहे? उत्तर प्रदेश शेअर्स इट्स बाउंड्री विथ द हायेस्ट नंबर ऑफ अदर इंडियन स्टेट्स. ठीक आहे, सो बिलकुल उत्तर प्रदेश 8 स्टेट्स सोबत बाउंड्री करतो. यस, इट बॉर्डर्स विथ द 8 स्टेट्स प्लस 1 UT दॅट इज हायेस्ट इन इंडिया अँड बिंग द लार्जेस्ट स्टेट एज वेल. ठीक आहे, सो पहिला करेक्ट आहे. राजस्थान शेअर द लॉंगेस्ट इंटरनॅशनल बॉर्डर अमॉंग ऑल इंडियन स्टेट्स. नो, if it is the case of North Indian state that is correct, but when it comes to all Indian state, West Bengal 2200 something है ना, एवढी काहीतरी लेंथ आहे, 2217 किलोमीटर, that is the length West Bengal shares with the Bangladesh. ठीक आहे, आणि बाकी this one, so that is incorrect. Sikkim is the only state that shares its boundary with just one other Indian state. म्हणजे सिक्कीम तसा वेस्ट बेंगॉल सोबत बॉर्डर शेअर करतो. अँड मेघालया इक्वली इज वन सच अ स्टेट जो एक इंडियन सोबतच एक स्टेट सोबत करतो, असम दॅट इज, and that is where you will find this statement equally stand incorrect. Answer is incorrect विचारलंय म्हणून 2 and 3. ठीक आहे, करेक्ट नाही विचारलंय, इनकरेक्ट विचारलंय. ऍक्च्युली जॉग्राफी एन्व्हायरमेंटचा पेपर बघून तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही 2026चा पेपर सॉल्व्ह करताय, है ना. आता हा क्वेश्चन बघून तुम्हाला वाटतं 2020, 21, 2018 हेच क्वेश्चन करतोय. बिलकुल तेच सांगतोय मी तुम्हाला का हा एरिया राईट डुएबल आहे. म्हणून सांगतो गाईज, डोंट निग्लेक्ट, डोंट इग्नोर geography and environment. They are the one actually who will help you out to reach out to the cutoff. ठीक है, or your final goal then next 17 question. Amur falcon species बद्दल आहे, environment current affair मध्ये पण आहे. Which of the following statements with regard to the arrival of Amur falcons at the Doyang Lake in Nagaland each year from Mongolia is are correct? काय? It showcases how sustained local conservation efforts can contribute to the arrival and protection of international migratory birds. Okay, so कसा efforts घेतल्यानंतर you will find migratory birds recovery होऊ शकते. That is what this Amur Falcon project rather reflect. It reflects the global success of advanced tracking technologies. No, even in the absence of advanced tracking technology, users could lead to this inference as well. ठीक है, yes, it's recovery. And third, it confirms that this Amur falcons have adapted to permanent residence in India ड्यू टू फेवरेबल हॅबिटॅट चेंजेस. सीसॅट सारखं वाटतोय का क्वेश्चनचा नेचर थोडा? येस, राईट, बट तरी नो परमानंट नाहीये. दे आर मायग्रेटरी स्पेशीज एनी हा, है ना. ते मायग्रेट करताय से फ्रॉम मंगोलिया और सायबेरिया टू नागालँड अँड देन यू विल फाइंड देअर इक्वली इन दी आफ्रिकन रिजन. ॲक्च्युली नागालँड किंवा नॉर्थ ईस्ट इंडिया हा बेसिकली यांचा एक
एक बस स्टॉप सारखा स्टॉप आहे, ठीक आहे. दॅट इज नॉट अ परमानंट डेस्टिनेशन दे आर नॉट विलिंग टू, ठीक आहे. सो दिस इज इक्वल इनकरेक्ट, दिस इज इनकरेक्ट. आन्सर इज वन ओनली. ओके, सिंपल आहे थोडा. You can logically even conclude with. Then Rainfed Area Development Project or Program काय म्हणतोय? Which among the following is are the objectives of the rainfed area development? आता rainfed म्हणजे काय? That simply you will find rain dependent water, irrigation sources कमी आहे. मग अशाच केसमध्ये जर का तिथे वॉटर कमी असेल तर यू कॅन सिम्पली कनेक्ट विथ राईस होईल का, शुगर केन होईल का, किंवा अजून एक्सटेन्सिव्ह वॉटर सॉइल कन्झर्वेशन प्रॅक्टिस डॅमेजिंग क्रॉप्स होतील का? नो. आता बघूयात लॉजिकली आता याचा आन्सर कसं ड्रॉ करता येईल, इवन इफ यू आर नॉट अवेअर अबाउट देन इवन. Encourage monoculture in rainfed area. Monoculture, don't you think that is very damaging in nature? That is for sure. Monoculture तर आपण इरिगेटेड एरियामध्ये पण अलाव म्हणजे एक्सेप्ट करत नाही, ठीक आहे. सो हाऊ कम इज इट पॉसिबल की तो तिथे होईल? इन्क्रीजिंग राईस कल्टिवेशन इन इरिगेटेड रिजन्स, राईट. राईस कल्टिवेशन होऊ शकतं का? बेसिकली इवन इफ इट इज इरिगेटेड, नो, बिकॉज दिस एरिया इज ऑलरेडी रेन डिफिशियंट और that is wholly rain dependent, right? In such a case, cultivation of rice, guys, is not something that is advisable, ठीक है. So rice is not that way. Enhancing productivity, ठीक है, seems correct, and minimizing climatic risk through integrated farming systems, ठीक है. So yes, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करायची आहे, क्लायमेट रिस्क कमी करायचा आहे, अँड दॅट इज वेअर इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम्स you will find can really work. So rainfed area development is rather working in this way. Answer should be 3 only. ठीक आहे. लॉजिकली सांगतोय, परत सांगतोय, हा क्वेश्चन बघून बघा. 26 चा पेपर आहे नाही वाटत, हा वाटतो 18, 19, 20, yes this way, है ना. So that absolutely you can connect with. Next, आता हा थोडासा डिफरंट कॅटेगरी क्वेश्चन आहे, बट तरी पण ओइको टॅक्स सर्टिफिकेशन. Which of the following are the most significant implications of obtaining OECO tax certification of Aery silk in the global textile industry? ठीक है, Aery silk, as you must be knowing, India has 5 silk category. ठीक है, मुगा one of the highest basically, mulberry पण है, मुगा पण है, Aery पण है. ठीक है, this one. So it allows Indian exporters to compete in high-end markets that prioritize chemical-free products. Then it confirms that Aery silk meets international safety, environmental and quality standards, enabling its entry into premium eco-conscious markets. ठीक है? Yes, the both statements are basically correct and seems very much general, है ना? So that is a globally recognized label for textile which prevent the use of harmful substances. So chemical free Aery production है ना, silk production it is, and that represent again basically, you know, it has its own advantages also. थोड़ा factual question है, ठीक है, difficult category थोड़ा म्हणू शकतो, otherwise तो फार नाही. आता हा question बघा, that is geography, current affairs, mapping, and level is easy to moderate. ठीक है, easy to moderate, फार जास्त difficult नाही म्हणणार मी, but yes, that is how it is. Now ships from which of the following countries have to cross the Strait of Hormuz? कारण करंट अफेअर मध्ये किती आपला 80% इथूनच येतो, वर्ल्डचा 25% इथूनच जातो, राईट. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रीच द इंडियन ओशन. बहरेन, सीरिया, कतर, Egypt, right? So which simply is that country or those countries where हॉर्मोज ऑफ स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज इज अनअवॉइडेबल. ठीक आहे, की इथून तुम्हाला पास व्हावंच लागेल, अँड ॲज ऑफ नाव इराणला टोल द्यावाच लागेल. ठीक आहे, दॅट इज सिम्पली इट इज आस्किंग यू फॉर, राईट. सो आता यू विल फाइंड सीरिया बघा कुठे आहे, सीरिया इज ओव्हर हियर. ठीक आहे, सो सीरिया इज ओपन टू मेडिटेरेनियन सी, कनेक्टेड विथ द मेडिटेरेनियन सी, अँड कॅन हॅव इट ॲक्सेस हियर, राईट, टू रिच इंडियन ओशन. Then there is equally Egypt, right? This is what Egypt. Egypt कडेच तर सुएज कॅनल आहे, सो रेड सी आणि हा रूट तर इजिप्तसाठी तसाही ओपनच आहे. सो देर इज नो पॉइंट की त्याला स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज मधून जायचं आहे. नाव द क्वेश्चन रिमेन्स विथ द बहारेन अँड कतर, बिकॉज दे आर ओव्हर हियर. दिस इज बहारेन, ठीक आहे, दिस इज बहारेन आयलँड, ठीक आहे, दिस वन, अँड कतर यू विल फाइंड ओव्हर हियर, राईट. दिस इज व्हॉट आहे कतर. ठीक आहे,
सो इन बोथ द केसेस, राईट, बोथ द केसेस यू विल फाइंड, कतर तिथे आयलँड असेल, ठीक आहे, कतर राईट. सो बोथ दिस countries they don't have any other option than to reach out through Strait of Hormuz. ओके, आय होप हा क्वेश्चन जो मॅपिंग बेस्ड क्वेश्चन आहे, चोक पॉईंट वरचा क्वेश्चन आहे, दॅट इज इक्वली क्लिअर टू यू ऑल. ठीक आहे, काही डाऊट्स नसतील तुम्हाला याच्यामध्ये, आणि तसं नसेल तर मग आपण क्लिअरली मूव्ह करूयात विथ दिस. ठीक आहे, आता याचं आन्सर गाईज मी तुम्हाला सांगतो, एकदा क्वेश्चन्स वाटलं तुम्ही रीड करून घ्या. राईट, या क्वेश्चनचा आन्सर आहे बेसिकली 3 ओनली. ठीक आहे, 3 ओनली इन अ सेन्स की तो इन्फरन्स आणि लॉजिक थ्रू दिलाय, तर एकदा प्लीज तेवढं बघून घ्या, दॅट वी आर देन डन विथ दिस पर्टिक्युलर क्वेश्चन आन्सर. ठीक आहे, आय होप की जेवढी याला डेप्थ रिक्वायर्ड होती मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे, आणि परत रिपीट करतोय, दिस इज वन ऑफ द मोस्ट इझिएस्ट सेक्शन. इनफॅक्ट ज्यांचाही कट ऑफ आणि रिझल्ट क्लिअर होईल या एक्झामचा 1/3 40-50% मी सांगेल, दॅट इज थँक्स टू दिस जिओग्राफी अँड एन्व्हायरमेंट सेक्शन आहे ना. सो डोंट नेग्लेक्ट इट. काही डाऊट्स असतील तर लेट मी नो देअर इन द कमेंट बॉक्स. आय वुड लाईक टू आन्सर ऑल ऑफ दॅम. ठीक आहे, सो मग या पेपर थ्रू काय इन्फरन्सेस आपल्याला घ्यायचे आहेत. इन्फरन्सेस सिम्पली मॅप मास्टरी, 3 ते 4 क्वेश्चन्स आहे बघा जे मॅपिंगवर आले, ते मी इथे घेतले. IR वर वेगळे क्वेश्चन्स असतील. ठीक आहे, तो 3 ते 4 क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला घ्यावेच लागतील, दॅट यू कॅन देन कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. यू नीड टू हॅव क्लॅरिटी ओव्हर ऑन द कॉन्सेप्ट. ठीक आहे, काही क्वेश्चन्स असे जे तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी डिमॅन्ड करतायत. ठीक आहे, वेटलँडचा असेल किंवा बाकी अजून जे क्वेश्चन्स आहेत तिथे तुम्हाला क्लॅरिटी असली पाहिजे. देन कीवर्ड ट्रॅप्स. ठीक आहे, कीवर्ड काही ट्रॅप्स आहेत, रेनफेड एरिया असेल है ना, इरिगेटेड एरियाज असणार, किंवा रिपोजिशनिंग इंडिया असेल, किंवा अगेन जे काही कीवर्ड्स मेनली नॉट करेक्ट आहे, करेक्ट आहे, दिस वे, these are equally you need to focused on. Then the relational pattern, that is very much new, की जिथे विचारलंय की स्टेटमेंट 2 empirically support this, envision this and support this and oppose this, contradict this. ठीक आहे, हे जे नवीन पॅटर्नचे क्वेश्चन्स आहे, now that is going to be a thumb rule in the further future. ठीक आहे, in the further attempts. So be prepared for this guys, right? We will make ourselves habitual. ठीक आहे, through this way मी ट्राय करेल की असे क्वेश्चन्स तुम्हाला रेग्युलरली डिस्कस व्हावेत, so that you will have a proper clarity over on it. Yes, सो लक्षात ठेवा, इट इज ऑल पॉसिबल. कितीही डिफिकल्ट असला पेपर तरी इट इज ऑल पॉसिबल. सगळं संभव आहे. ठीक आहे, काहीच असंभव नाही. सो लक्षात ठेवा, यू कॅन क्लिअर इट. आय विश यू व्हेरी व्हेरी बेस्ट. राईट, आणि परत भेटूयात इन दी व्हेरी नेक्स्ट सेशन. ठीक आहे, थँक्यू.